एकाच प्रकारचे मटण खाऊन जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीने मटण कुर्मा बनवा. अगदी घरच्या साहित्यात बनतो, तोही झटपट. नमस्कार, मायाज क्लाउड किचनमध्ये आज आपण मस्त असा मटण कुर्मा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सर्वात आधी आपण मटण कुर्माचा मसाला बनवून घेणार आहे. त्यासाठी इथं मी पाववाटी फुटाणा डाळ घेतलेला आहे, 1 मोठी वेलची, 2 इंच दालचिनी, 2 ते 3 लवंग घेतलेले आहेत, 6 ते 7 काळे मिरी घेतलेले आहेत, 1 स्टारफूल घेतलेला आहे, थोडीशी जायपत्री, 2 ते 3 हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत, 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या, अर्धी वाटी फ्राय कांदा आणि अर्धी वाटी दही घेतलेले आहे आणि 15 ते 20 काजू घेतलेले आहेत. सर्वात आधी आपण कुर्मा बनवण्यासाठीचा सुका मसाला बनवून घेणार आहे. त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये फुटाण्याचं डाळ, गरम मसाले, सुकी लाल मिरची घालून थोडेसे मीठ घालून याला छान पावडर फॉर्ममध्ये वाटून घेणार आहे. आता आपली कुर्मासाठी लागणारी पावडर छान वाटून झालेली आहे. आता आपण फ्राय कांदा, दही आणि काजू हे छान मिक्सरला वाटून घेणार आहे. याची छान पेस्ट करून घेणार आहे. आता मी गॅसवरती एक कढई ठेवून घेतली, त्यामध्ये तूप घातलेलं आहे. आपलं तूप छान गरम झाले. आता त्यामध्ये मी 1 तमालपत्री, 1 मसाला वेलदोडा, 1 हिरवे वेलदोडी आणि 2 लवंग घालून छान भाजून घ्यायचे. त्यानंतर खडे मसाले, सुकी लाल मिरची, जिरे, धने या सर्वांची जी आपण पावडर बनवले फुटाण्याची डाळ घालून, ती पावडर आपण याच्यामध्ये घालून छान असं भाजून घेणार आहे. आपली पावडर छान भाजली की त्यामध्ये आपलं कोल्हापुरी घरगुती तिखट 1 चमचा घालून घेणार आहे, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घेणार आहे. यालाही छान असं भाजून घेणार आहे तेलामध्ये. इथं आपले मसाल्यांची पावडर, तिखट सर्व छान भाजलेलं आहे. आता यामध्येच आपण फ्राय कांदा, दही आणि काजूची जी पेस्ट बनवली ती घालून छान असं परतून घेणार आहे. याला छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहे. या ग्रेव्हीमध्ये कांदा टोमॅटो न वापरता काजू, दही आणि फ्राय कांदा वापरलेला आहे. यामुळे या डिशला वेगळंच असं टेक्स्चर येतं. मस्त स्मूथ अशी टेस्टी ग्रेव्ही बनते याची. त्याच्यावरती आपण झाकण ठेवून ह्याला एक 7 ते 8 मिनिटं छान वाफ देणार आहे. आपली ग्रेव्ही छान भाजली जाते, याला छान तेल सुटते आणि आपला गॅसही वाचतो. आता 7 ते 8 मिनिट झालेत, आपण झाकण काढूया. इथं तुम्ही बघू शकताय किती छान आपली ग्रेव्ही भाजत आलेली आहे, त्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता ह्याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून हलवून घेऊया, कारण खाली लागू शकते ही ग्रेव्ही. आता यामध्ये मी ग्रेव्हीच्या चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे. आता याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. इथं आपण ग्रेव्ही पुरतेच मीठ घातलेले आहे, कारण आपण मटण शिजवताना त्यामध्ये मीठ घातलेले असते, त्यामुळे इथं मिठाचा वापर थोडा कमीच करायचा. त्यावर आपण झाकण ठेवून याला आणखी एक 7 ते 8 मिनिटं छान वाफ देऊन घेणार आहे. तर इथं तुम्ही बघू शकताय मी अर्धा किलो मटणाची छान उकड काढून घेतलेली आहे, त्यासोबत थोडासा स्टॉकही घेतलेला आहे. आता इथं कढईवर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकताय. आता आपण झाकण काढून बघूया. इथं बघू शकताय तुम्ही किती छान असा कट आलेला आहे, तर्री आलेली आहे आपल्या ग्रेव्हीला. मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता मसाला आपण छान असं हलवून घेऊया व्यवस्थित आणि यामध्ये आपण मटणाची उकड घालून घेऊया. आता याला व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. आता इथं मसाल्यामध्ये आपली मटणाची उकड छान मिक्स करून झाली. आता याला आपण एक उकळी काढून घेऊया. आता इथं तुम्ही बघू शकताय आपल्या मटण कुर्माला छान अशी उकळी आलेली आहे. आता याच्यावरून मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेते. मटणाच्या कोणत्याही डिशला आपण कोथिंबीर भरपूर वापरली की त्याची चव एकदम मस्त लागते. आता याच्यावरती आपण झाकण ठेवून याला अगदी 5 मिनिटासाठी बारीक गॅसवरती वाफवून घेणार आहे, जेणेकरून आपण जे मटणाचे पीस घातलेत आता त्याला आपला मसाला, ग्रेव्हीमधलं तिखट मीठ व्यवस्थित असं त्यामध्ये मुरलं जाईल. आता आपण झाकण काढून बघूया. किती मस्त अशी तर्री आलेली आहे आपल्या मटण कुर्माला. एकदम मस्त अगदी हॉटेलसारखा झालेला आहे मटण कुर्मा. आता याला आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया. बघा किती स्मूथनेस आला आहे आपल्या ग्रेव्हीला, अगदी रिच दिसते टेक्स्चर आहे त्याचं, एकदम किती सुंदर झालेलं आहे. बघितलं की तोंडाला पाणी सुटतंय, वास सुटलाय, त्याच्यामुळे राहावेना झालंय, कधी एकदा टेस्ट बघेन असं झालेलं आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा मटण कुर्मा. आता इथं आपला मस्त असा हॉटेलसारखा चमचमीत असा मटण कुर्मा तयार आहे. आता आपण याला एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया खाण्यासाठी. आहा, काय सुंदर दिसतोय, किती छान टेक्स्चर आले बघा त्याला. मटण कुर्मा तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, रोटीसोबत कशासोबतही खाऊ शकता. चवीला तो एकदम अप्रतिम लागतो. आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.